नमस्कार सर्वांना, मी जयश्री पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला गुळाच्या खुसखुशीत अशा कापण्या करून दाखवणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक वाटी पाणी घेतलंय. आपण एक वाटीभर गुळ टाकून घेऊया आता. गुळाचा पाक नाही करायचा. गुळ फक्त आपण वितळून घ्यायचा पाण्यामध्ये. गुळ वितळला चांगला. आता मी एक वाटी गुळ घेतला होता. 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले, टाकून घेते. आणि छोटीशी वाटी डाळीचं पीठ घेतले, हरभरा डाळीचं. मग ते लागेल तसं टाकते थोडं थोडं. आणि बडीशोप आणि हे वेलदोडे थोडे चिचून घेतलेत, मोठाड टाकून घेते. शिस्तीत ओतून घेते सगळं. आता ही लागलं तर आणखी थोडंसं गव्हाचं पीठ ऍड करायचं. जेवढं पाणी आहे ना गुळाचं तेवढं तिंबायचं. वरून पाणी नाही टाकायचं यामध्ये. मग अशी मी थोडंसं मीठ टाकायचं विसरलंय तिंबताना. थोडीशी मिठाची चिमट टाकून घेते. गोडाच्या पदार्थाला की नाही मिठाची चिमट टाकली ना चव छान येते. घट्ट छान असा गोळा करून घेतला मी. आता त्याला चांगलं असं तेल लावून मऊ करून ठेवते. एक 10-15 मिनिट ठेवायचं. घट्ट करून घेतलाय चांगला असं. तेल तापायला ठेवले मी आता. ही चांगलं पीठ छान भिजले बघा मऊ. आता लाटून घेते. लय जाड नाही करायचे, मध्यम करायचे. आपली लय जाड बी नाही, लय पातळ बी नाही. थोडीशी खसखस टाकून घेते म्हणजे बसते चांगली. मध्यम लाटून घेतले बघा. काही जाड पण नाही आणि लय असे पातळ पण नाही. मध्यम लाटून घ्यायचे. तेल चांगलं तापले. आता आपण सोडून घेऊया. आषाढ महिन्यामध्ये सर्वांच्या घरी कापण्या होत असतात.
तिखट पुऱ्या करतेत, कोण कापण्या करतेत. छान अशा सोनेरी रंगावर छान तळून घ्यायच्या. छान सुगंध सुटला मस्त घरात सगळं. आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या झाल्या तयार. कशी वाटली रेसिपी माझी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.